नमस्कार मित्रांनो. लाडक्या बहिणीच्या फक्त एका चुकीमुळे 60 लाख महिला या योजनेतून आता वगळणार आहेत. म्हणजे त्यांना आता बाहेरचा रस्ता त्या ठिकाणी बघावा लागणार आहे. त्या ठिकाणी तात्काळ तुम्ही या ठिकाणी आपण दिलेल्या यादीत त्या ठिकाणी नाव तुमचं चेक करू शकता. तर काय आहे याची पूर्ण बातमी सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी ऋतिक. तर महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी अ, लाडकी बहीण योजना सुरू केली होती. परंतु भरपूर अडचणींचा सामना करून त्याप्रमाणे आर्थिक स्वातंत्र्य मिळवून या ठिकाणी 2,47,00,000 महिला आतापर्यंत त्या ठिकाणी लाभ घेत आहेत. पण अशातच लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप आता त्या ठिकाणी मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील आता 60 लाखापेक्षा अधिक महिलांनी एका चुकीमुळे त्यांना समोर बातमी अशी येत आहे की त्या योजनेतून वगळणार आहे. तर त्या महिलांनी कोणती चूक केली आहे ते व त्यांना का वगळण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी केली जाणार आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे. तर या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले की त्या ठिकाणी जर योजनेसंबंधित विभागाकडे तक्रार आल्यास सदर अशा अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे आणि त्यामध्ये ज्या महिला बसणार नाही निकषामध्ये त्या महिला योजनेतून वगळण्यात येणार आहे. परंतु सरसकट अर्जाची पडताळणी करण्याचा अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही. तर महाराष्ट्र राज्यामध्ये अशा अनेक महिला आहे ज्या ज्या योजनेच्या निकषामध्ये बसतात, परंतु त्यांच्या ह्या चुकीमुळे त्या महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. तर आदिती तटकरे यांनी माहिती दिली असती तर त्या माध्यमाशी बोलत असल्या म्हणाल्या की अनेक महिलांचे बँक खात्यावरील नाव व आधारमधील नावामध्ये फरक आढळून आलेला आहे. त्यामुळे अशा महिलांना पण त्या ठिकाणी योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. त्या ठिकाणी आता अंगणवाडी केंद्रामार्फत अशा सर्व अर्जाची फेरपडताळणी केली जाणार आहे आणि अशा महिलांनी पुन्हा एकदा त्रुटी दुरुस्त करण्याची संधी दिली जाणार आहे अशी त्या ठिकाणी माहिती समोर येत आहे. पण ही जी त्या ठिकाणी दुरुस्ती आहे ती लवकरात लवकर त्या ठिकाणी लाडक्या महिलांनी या जानेवारी हप्ता येण्याच्या आतमध्येच त्या ठिकाणी दुरुस्त करून घेणे त्या ठिकाणी अनिवार्य आहे. त्या मगच तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता मिळणार आहे.